गुढीपाडवा आणि ईद स्नेह मिलन या कार्यक्रमाचं भव्य आयोजन राजाभाऊ वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं। नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात असलेल्या जलसा लॉन्स येथे हा कार्यक्रम झाला। शुक्रवारी गुढीपाडवा आणि ईद स्नेह मिलन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रम प्रसंगी सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी आणि सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते। अतिशय उत्साहात आणि आनंदात हा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या ठाकरे गटाचे नाशिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी उपस्थितांना गुढीपाडवा आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या आयोजकांकडून यावेळी माजी आमदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांना शाल, पुष्पहार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर उपस्थित प्रमुख मान्यवरांचा देखील यावेळी सन्मान आणि सत्कार करण्यात आला। यावेळी आयोजक आणि उपस्थित प्रमुख मान्यवरांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, समाजवादी पार्टी आणि सर्वच इंडिया आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी, नेते, समोर बसलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, गुढीपाडवा आणि ईदच्या शुभेच्छा देतो। आणि त्या कार्यक्रमाच्या योगाने आपण सर्वजण उपस्थित आहात। मलाही बोलतो आकाशजींनी मला संयुक्त करतो की आपल्याला एकत्रित करतो की 20 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत मला आपल्या सेवेची संधी द्या। माझी दिशाही मशाल आहे, मशाली त्यावर लक्ष ठेवा। दिशाही नवीन असल्यामुळे मशाल ही दिशाही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मशाल या दिशेने पूर्ण बटन दाबून मला आपल्या सेवेची संधी द्या विनंती करतो। कार्यक्रम होता आणि हा पूर्वनियोजित होता, पण आपल्या मध्य नाशिकच्या मेळाव्यामुळे पहिले लोकांनी हजेरी लावली, बरेच लोक निवडून गेले, परंतु निवडणुकीचे दिवस आहेत आणि अशा वेळी आपल्या सभा चालू असताना कार्यक्रमाला वेळात वेळ काढून तुम्ही सर्वजण आला, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो। या स्नेह मिलनाच्या निमित्ताने फक्त एवढंच सांगतो की राजाभाऊ वाजेंच्या रूपाने आपल्याला शिवसेनेने अतिशय सुसंस्कृत, उच्च शिक्षित आणि अतिशय संयमी आणि शांत उमेदवार दिलेला आहे। आणि या शांत संयमी उमेदवाराबरोबर त्यांच्याबरोबर आक्रमक शिवसेनेची टीम, आक्रमक शिवसेना नव्हे तर राष्ट्रवादी तेवढीच आक्रमक आहे। आणि आमच्याकडे पण हल्ली बरे राजेंद्रजी बाबू लेखनाताई सारखी आक्रमक टीम पण तुमच्या खासदारात होती। पण राहुल गांधींचा भारत जोडो न्याय यात्रा झाली, हेमलताताई होत्या, शोभाताई होत्या, आम्ही सर्व कार्यकर्ते होते। राजाभाऊ बाबूलांनी सभेचं आयोजन केलेलं होतं आणि ती न्याय यात्रा यशस्वी झाल्यानंतर जेव्हा आम्हाला राहुल गांधींनी बोलवलं आणि एका शब्दात सांगितलं की महाविकास आघाडी झालेली आणि शिवसेनेला आपण जागा सोडलेली आहे, शिवसेनेचे नेते प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे तुम्हाला भक्कमपणे उभं राहायचंय आणि प्रचंड मताने निवडून आणायचं। आज गुड़ी पाड़वा और ईद मिलन दोनों हमने यहाँ कार्यक्रम रखे थे कांग्रेस पार्टी के तरफ से, और यहाँ सभी हिंदू मुस्लिम सब एक अच्छा मैसेज देने का हमने पूरी कोशिश करे। ईद के दिन हमने सब हिंदू भाई, मुस्लिम भाई, हमारे जितने नासिक शहर के जितने भी समाज सेवक, उनको सबको बुला के आज ईद मिलन का जो कार्यक्रम था, ये कार्यक्रम में सभी समाज के लोग यहाँ आए और ईद और सिर खुरमे का यहाँ आनंद लिए। और आने वाले दिनों में हर साल ईद की खुशी मनाने के लिए सब लोग यहाँ जमा हुए थे। और आज हमारे नासिक के खासदार लोकसभा के वो भी यहाँ आए थे, उनका भी हमने ईद मिलन के माध्यम से उनका भी सत्कार करें।
यावेळी आयोजकांकडून शिरखुर्माचे देखील आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उपस्थित सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शिरखुर्माचा आस्वाद घेतला. गुढीपाडवा सोबतच ईद मिलनच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. अतिशय आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सर्व धर्मीय समभावाचं दर्शन झालं. या प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक लोकसभा अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, माजी नगरसेविका हिमलता पाटील, माजी नगरसेविका आशा तडवी, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, माजी नगरसेवक गजानन शेलार, वत्सला खैरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन काँग्रेस अल्पसंख्याक शहर अध्यक्ष हनीफ बशीर, स्वप्नील पाटील, काँग्रेसचे आकाश छाजेड, जावेद शेख, इसा कुरेशी, दाऊद शेख, फारुख मंसुरी, काँग्रेस अल्पसंख्याकचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी.